आयुष्यात प्रत्येकाला वेगवेगळ्या सवयी असतात. कोणाला जास्त वेळ झोपण्याची, कोणाला भरपूर पाणी प्यायची, तर कोणाला आंघोळीसाठी जास्त वेळ लावण्याची, तर कोणाला लवकर आंघोळ करण्याची, अगदी कोणाला जेवायलाही वेळ लागतो. लहानपणापासून असलेल्या या सवयी मोठ्यापणी कितीही प्रयत्न केला तरी जात नसतात. एका मुलीचं लग्न झालं तेव्हा तिच्या सासरच्या मंडळींना पूर्वी कल्पना देण्यात आली होती की मुलीला आंघोळीला जास्त वेळ लागतो. सासरे मंडळींनी तिची ही सवय असल्याने काही म्हटलं नाही, पण एक दिवस तिला बाथरूममधून आंघोळ करायला बाहेर येण्यास उशीर होत असल्याचं पाहून सासूने त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. काय आहे नेमकं प्रकरण? उत्तर प्रदेशच्या संबळमधील हयात नगरीतील धक्कादायक प्रकरण समोर आलंय. हयात नगरच्या दातवली मार्गावरील एका तरुणाचं 7 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. त्याच्या बायकोला आंघोळ करायला खूप वेळ लागतो असं त्याला सासरच्या मंडळींनी सांगण्यात आलं. एक दिवस सून आंघोळ करायला बाथरूममध्ये गेली. त्यानंतर सासू सासरे आणि नवरा कामानिमित्त बाहेर गेले. घराची बाहेरची कामं झाल्यानंतर सासू काही वेळातच घरी आली. तिला वाटलं एवढ्यात तर सुनेची आंघोळ नक्कीच झाली असेल, पण ती घरात येता सून कुठेही दिसत नव्हती. सून अजूनही आंघोळ करते असं सासूला वाटलं. त्यामुळे सासू बाथरूममध्ये जाऊन पाहते तर काय तिथे कोणीही नव्हतं. सासूने घरात सुनेला शोधलं तर ती कुठेही दिसली नाही आणि त्यानंतर सासूला उमजलं की घरातील दागिने पैसेही गायब झाले आहेत. सून घरातील दागिने पैसे घेऊन पळाली होती हे पाहून सासूच्या पायाखालची जमीनच सरकली. सुनेने सासूच्या घरातून 3 लाख आणि लाखो रुपयांचे दागिने चोरले आणि ती घरातून पळून गेली. सासूने मुलाला माहिती दिली आणि त्यांनी पोलिसात सुनेबद्दल तक्रार केली आहे.